दिल्लीतून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरता अफजल खानाने विळा उचलला आणि अफजल खान स्वराज्यात आला. स्वराज्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वराज्यात त्याने नासधूस केली, अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली, अनेक गावच्या गाव जाळून टाकली, गावच्या गाव बर्बाद करून टाकली. शेतातील पीक, घरातील तुळस आणि मंदिराचा कळस तीनही ठिकाणी त्याने अत्याचार केले. या अत्याचाराला कुठेतरी आळा घालावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजनबद्धरित्या जावळीच्या वनात अफजल खानाला उतरवण्याचं ठरवलं आणि महाराज प्रतापगडावर पोहोचले. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे अफजल खान हा जावळीच्या वनात येऊन थांबला आणि तिथे काय तर तिथे त्यांनी एक भेट ठरवली. अनेक खलबते झाल्यानंतर एक भेट ठरली आणि ती भेट होती प्रतापगडाच्या पायथ्याशी. मात्र या भेटीत आवर्जून एक सांगावंसं असं वाटते की या भेटीच्या दरम्यान ज्यावेळी अफजल खानासोबत कोणकोणते अंगरक्षक येणार होते याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली आणि आपला एक अंगरक्षक सोबत असला पाहिजे म्हणून त्यासाठी निवड केली ते जिवाजी महालेंची. आता जिवाजी महाले छत्रपती शिवाजी महाराजांनी का निवडले असावे याचा सर्वांना तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर एक होतं की जिवाजी महाले हे दांडपट्टा चालवण्यात सराईत होते आणि अफजल खानासोबत जो त्यांचा अंगरक्षक होता तो सुद्धा सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक, तो सुद्धा दांडपट्टा चालवण्यात माहीर होता. त्या सय्यद बंडाचा बंदोबस्त करण्यासाठी, सय्यद बंडाच्या तोडीला तोड देण्यासाठी जिवाजी महाले छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणे महत्वाचं होतं आणि हेच शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि शिवाजी महाराजांनी जिवाजी महालेंना सोबत घेतलं. ज्यावेळी भेटीचा प्रसंग आला त्यावेळी सय्यद बंडा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तुटून पडणार त्याच वेळी मोठ्या गतीने, मोठ्या शीतलतेने, मोठ्या चपळतेने जिवाजी महाले यांनी क्षणाचाही विलंब न करता सय्यद बंडावर तुटून पडले आणि सय्यद बंडाचा हात धडा वेगळा करून टाकला. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जिवाजी महाले नसते तर कदाचित महाराजांना मोठी दुखापत झाली असती. म्हणून शिवाजी महाराजांनी सोबत कोणत्या मोहिमेत कोणते मावळे असले पाहिजे याचा दूरदृष्टिकोन ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत मावळे ठेवले आणि म्हणून त्या वेळी एक मन रूढ झाली होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि आज जिवाजी महालेंची जयंती आणि या जयंती दिनी आपण जिवाजी महालेंना स्मरण केलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण केलं पाहिजे. एवढेच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.